नमस्कार, मी विजय. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. तर संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर वृद्ध पेन्शन योजना या 2 योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याला ₹2100 आणि वर्षाला ₹25,200 एवढी पेन्शन वर्षाला तुम्हाला आता मिळणार आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये याबाबत माहिती सांगितली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती काय दिली आहे ते पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत जातील. तर चला मग तुमचा जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात. वृद्ध पेन्शन धारकांचा सन्मान, महिन्याला ₹2100 म्हणजेच वर्षाला 25,200चा आधार. तर या ठिकाणी आता वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला ₹2100 मिळणार आहे, म्हणजेच वर्षाला ₹25,200 वर्षाला तुम्हाला आता मिळणार आहे. त्यानंतर खाली जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओपीडी, म्हणजेच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओपीडीची सुविधा सर्व लाभार्थ्यांना देण्यात येईल. जसं महायुतीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला या सर्व सुविधा मिळणार आहे. तर आता या ठिकाणी 23 नोव्हेंबर पर्यंत आचारसंहिता चालू असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर यावरती तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.